तर मित्रांनो, आता आम्हाला हे जे कातलात खोदलेल्या ज्या पायऱ्या आहेत, म्हणजे कातलात पण हे डायरेक्ट डोंगरामध्ये बनवलेल्या पायऱ्या आहेत, आम्हाला आता इथे चढायला तर हे बघू शकता, हे चिनी हातोडीचं मार्ग बघायला भेटेल तुम्हाला. किती इथे कचरा केलेला आहे पोरांनी. आणि हा बघू शकता, मेन गोष्ट तर ही मित्रांनो, इथं आम्हाला अजून एक टाके बघायला भेटले, हे बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे माझ्या अजून एक ट्रॅकिंग ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो कोथलीगड फोर्टला. तर आम्ही बाईक खालीच पार्क केले, कारण की हे रस्ते बघू शकता तुम्ही, एकदम खराब रस्ते आहेत आणि वरती जायला म्हणजे वाट लागून जाईल पूर्ण. ना गाडी पण ओव्हर हिट होईल, त्याच्यामुळे खालीच ठेवली ना. आपल्यासोबत आहे अरमान. हाय. तर आज आम्ही चाललो कोथलीगड फोर्टला. तर अरमान, याच्या आधी कधी गेलता कोथलीगड फोर्टला? पहिल्यांदा चाललोय मी कोथलीगडला. आणि याचं नाव पण म्हणजे पेट विलेजला लागूनच आहे ना. हा, पेट विलेज. आपण जाणार बेस विलेज असेल पेट याचा. पेट विलेज. पेट हा बेस विलेज असेल कोथलीगड फोर्टचा. तर चला भेटूया थोडा पुढे, हा, कारण की आम्हाला भरपूर चालायचे अजून. तर इथं थोडा मिनिट आम्ही रेस्ट घेतल्यानंतर आम्ही निघू आता कोथलीगड फोर्टकडे. आणि समोरच बघू शकता, हा आहे समोर कोथलीगड फोर्ट. तर इथं 5 मिनिटं आम्ही रेस्ट घेतल्यानंतर आम्ही आता निघतो कोथलीगड फोर्टकडे. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहेत गडाच्या महादरवाजाकडे. हा बघू शकता तुम्ही, गडाचा महादरवाजा थोडा पडीक अवस्थेत आहे. बोलले जाते की हा जो गड आहे पांडवकालीन आहे. तुम्हाला दाखवतो चला वरती, अजून त्यांच्या लेण्या वगैरे. तर मित्रांनो, फायनली जो आहेत आम्ही गडाच्या तटबंदीकडे आलेलो आहेत. हे समोर बघू शकता गडाची तटबंदी, आणि बोलतात ना असंख्य सुंदर अशी सह्याद्री. एकदा बघू शकता तुम्ही रूप माझ्या पाठीमागे. काय ह्याला बोलतात, सह्याद्री. मित्रांनो, इथे तटबंदीच्या समोर आल्यानंतर तुम्हाला 2 तोफ पाहायला भेटतील. बघू शकता, शिवकालीन तोफे बघू शकता, 2 तोफ पाहायला भेटतील इथे. तर मित्रांनो, इथे तुम्ही समोर पाहायला गेला तर हा गडाचा मुख्य महादरवाजा, आणि हा जो पहिल्या जमान्यात याचा रस्ता होता. आणि ज्या रस्त्यातून आम्ही आलो तो आता न्यू बनवलेला आहे, पण पहिल्याच्या काळात हा रस्ता यूज केला जातो. तर मित्रांनो, महामुख्य दरवाजाकडून आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला पाण्याच्या काही टाक्या बघायला भेटतील. ते पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. 2 टाक्या आहेत इथे समोर, एक बघू शकता. आणि त्याच्यात पुढे जस्ट बाजूलाच अजून एक मोठी टाकी बघायला भेटेल, ही बघू शकता. बघायला गेलं तर याच्यात पाणी फारसा कमी आहे. पहिलेच्या जमान्यात हा पाणी पिण्यासाठी यूज केला जायचा. तर चला बघू अजून आपल्याला किती पाण्याच्या टाक्या बघायला भेटतील. 2 तर बघायला भेटल्या मुख्य दरवाजाकडून. महामुख्य दरवाजाकडून पुढे आल्यानंतर तर चला पुढे अजून. तर मित्रांनो, इथं आम्हाला अजून एक गोष्ट बघायला भेटली. मागच्या वेळी आलतो त्यावेळी मी पूर्ण कव्हर नव्हती केली, आणि मी सुद्धा फिरलो नव्हतो, कारण की आम्ही भरपूर लेट झालतो त्यावेळी. आणि ही बघू शकता, हा इथे तुम्हाला कातलात खोदलेल्या पायऱ्या बघायला भेटतील. आणि तर वरती गेल्यानंतर इथे वरती तुम्हाला अजून एक पाणी टाकी बघायला भेटेल, ही बघू शकता समोरच. तर मित्रांनो, तसंच तिथे पुढे आम्ही वरती एक पाणी टाकी बघितली. इथं पण तुम्हाला कातलात खोदलेल्या पायऱ्या बघायला भेटतील. आणि लगेच त्याच्या बाजूलाच ही दुसरी 4थी पाण्याची टाकी आम्हाला बघायला भेटली. ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ही टाकी आहे पाण्याची. ही 4थी टाकी बघायला भेटली आम्हाला इथे गडावरती. तरी आपण पूर्णपणे मोजू किती पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात आपल्याला. तर मित्रांनो, आम्हाला पुढे येऊन अजून एक पाण्याची टाकी बघायला भेटली, ही 5वी टाकी ना. इथे तुम्ही बघू शकता वरसून दगड कोसळल्यामुळे इथे भरपूर प्रमाणात मोठी टाकी होती, पण पूर्ण दगड कोसळल्यामुळे ही पूर्ण म्हणजे जाम झालेली बघू शकता. तर मित्रांनो, इथं पुढे आल्यानंतर आम्हाला एक छोटीशी गुफा बघायला भेटली. ती म्हणजे हा पूर्ण घाट मार्ग आहे, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी गुफाचा यूज केला जाता. आणि पुढे पवनचक्क्या पण तुम्ही बघू शकता, ही बघू शकता पवनचक्क्या. तर मित्रांनो, आता आपण गडाच्या तटबंदीकडे जाऊया.
तर ही आहे मित्रांनो गडाची तटबंदी आणि हा बघू शकता लक्ष ठेवण्यासाठी. ही आहे गडाची तटबंदी. मित्रांनो इथं आम्हाला अजून एक टाके बघायला भेटले, हे बघू शकता. हा पाण्याची टाकी नसावा, हा धान्य कोठा असावा त्यावेळीचा, बघू शकता. याच्यानं गप्पी मासे बोलला तर हा पाणी पिण्यासारखा आहे. हा बघू शकता. हा पाणी पिऊ शकतो आपण. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो गडाच्या मेन गुफेकडे. तर आम्ही चपली इकडे बाहेरच काढून आपण पुढे जाऊया, कारण इथे भैरवनाथाचं मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर हा बघू शकता, हा आहे भैरवनाथाचं मंदिर. आम्ही दर्शन करून जाऊया आपण गुफा एक्सप्लोर करायला. तुम्हाला दाखवतो गुफेमध्ये कशी कलाकृती आणि वेगळा कोरीव काम केलेले आहे. तर मित्रांनो ही जुन्या जमान्यातली बैठक अशी असायची. इथं बैठक भरली जायची म्हणजे. आणि इथे पुढे बघू शकता किती परफेक्टली एकदम कोरीव काम केलेले. ही जी लेणी आहे पूर्ण असं दगडामध्ये कोरून बनवलेली आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता तिथे पण एक छोटीशी गुफा आहे ते. आणि आम्ही आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे आतमध्ये जाऊन बघूया आपण. अजून एक गुफा बघायला भेटेल. आणि इथे आपले गणपती बाप्पांचे छोटेसे हे. आणि इकडे बघू शकता हे आता हे जे मूक नसल्यामुळे आम्हाला समजत नाही कुणाचा चित्र आहे तो, म्हणजे कुणाची बनवलेली आहे ते. हे साईडला पण बघायला भेटेल तुम्हाला. आणि आतमध्ये बघायला गेला आतमध्ये पूर्णपणे कालोख आहे, आता काय दिसत. तर मित्रांनो ही तुम्ही जागा बघू शकता, पूर्णपणे स्वच्छ आहे. नाही तर लिहिलेलं पण आहे स्वच्छता राखा. पण आता आमच्या समोर तर कोणी केलेलं नाही. हे बघा इथे कोणतरी आला आणि चॉकलेटचा जो रॅपर इथेच ठेवून गेला. आता माहीत नाही कोण होता. आमच्या समोर जर असतं तर आम्ही त्यांना नक्की बोललो असतो. पण ही गोष्ट नका करीत जाऊ. आता आला ना डायरेक्ट ते रॅपर टाकून गेला. आता एवढी स्वच्छ जागे एवढी पूर्ण क्लीन ठेवलेली आहे. इथे जी रहिवासी आहेत खाली पेठगावचे ते येऊन क्लीन करतात. आणि तुम्ही असं येऊन करत नका जाऊ यार, हे चांगली गोष्ट नाही आहे. एवढं क्लीन जागेवर तुम्ही असे रॅपर वगैरे फेकून जातात खाता. आणि ते बघू शकता बाहेर पण आल्यानंतर जे भैरवनाथाचं मंदिर आहे त्याच्या पुढे पण तुम्हाला इथे काही रॅपर नाही, पाण्याची बॉटली पण बघायला भेटेल. आणि हे बघा खाऊन तसेच टाकलेले. ही गोष्ट नका करीत जाऊ इथे येऊन. तर मित्रांनो आता आम्हाला हे जे कातलात खोदलेल्या ज्या पायऱ्या आहेत, म्हणजे कातलात पण हे डायरेक्ट डोंगरामध्ये बनवलेल्या पायऱ्या आहेत, आम्ही आता इथे चढायला सुरुवात करत आहोत. तर चला वरती आता गडाच्या टॉपकडे आपण. तर गडाच्या वरती टोकावर आल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा बघायला भेटेल. हे बघू शकता वरती. आणि हा जो दरवाजा आहे आता बसवण्यात आलेला आहे तो म्हणजे गडाच्या टोकावरती. तर मित्रांनो फायनली जे आपण गडाच्या टोकावरती पोहोचलेलो आहेत हे बघू शकता. काय व्ह्यू आहे मित्रांनो. आणि पुढे बघायला गेलात तर आपल्याला अजून एक पाण्याची टाकी बघायला भेटेल. ही बघू शकता. एक पाण्याची टाकी. आणि त्या साईडला तुम्ही बघायला गेलेत हां तिथे तुम्हाला तिथे समोर 2 मिनटं तुम्हाला झूम करतो. तिथे समोर तुम्हाला पिंड बघायला भेटेल महादेवाची. हे बघू शकता ही समोर माझ्या बोटामुळे झूम होते. हां समोर तुम्हाला पिंड बघायला भेटेल. तर इथं आम्ही आलतो कोतली गडावरती. आणि इथे बघू शकता किती इथे कचरा केलेला आहे पोरांनी. आणि हा बघू शकता मेन गोष्ट तर ही हा माणूस जो कोण आहे भेटायला पाहिजे होता आमच्या हातात. कसा विमल खाऊन इथे गडावरती टाकलेला आहे तो कोतली गडावरती बघू शकता. हा फक्त दिसायला पाहिजे होता. आता आम्ही हा जो कचरा जो आहे आम्ही आता साफ करतोय. पूर्ण आम्ही साफ करून पुढे कचऱ्याचे एक बादली आहे त्याच्यात टाकू आम्ही.
असं नका करीत जाऊ यार वरती येऊन ना. मेन तर हा येतो तर तुम्ही कचरा तर तुम्ही पाठी तर घेऊन जा. काय बोलत आता माणसानं. मित्रांनो इथं गडावरती आम्ही आलतो. आम्ही भरपूर प्रमाणात कचरा जमा केला. हे दाखवशील काय ना. आम्हाला इथेच भेटला. हे बघू शकता हा किती कचरा आम्हाला इथे भेटला. इथे जी पोरं आली ती मी त्यांना ऑन पण केलं की तुम्ही कचरा नका टाकू, पण तेही वापस तिथे करूनच गेली. तर त्यांना बोलून सुद्धा ते ही गोष्ट करतात. ती आम्ही याला ते निघून गेलं म्हणून, नाही तर त्यांना भरपूर आम्ही काही बोललो असतो. तर ही गोष्ट नका करीत जाऊ गडावरती आले हो तुम्ही. तर बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आम्ही आता जस्ट कचरा जमा केला. ते पण आताच ताजा कोणी केलेला, त्या मुलाही केलेला बघू शकता. तर मित्रांनो इथं आम्हाला पुढे एक स्तंभ बघायला भेटेल, तो म्हणजे पांडवकालीन. हे बघू शकता समोर. तुम्हाला जातानाच मी दाखवणार होतो, पण आम्ही असं घाईघाईने पुढे निघून गेलो. एक मित्र आमची वाट बघत होता. हे बघू शकता खाली जे शंकर भगवान आणि मधीत बघायला गेलं तर तुम्हाला काय बोलतात त्यावेळीचं महाभारत बघायला भेटेल. आणि वरती पण बघू शकता. आणि हे साईडला बघू शकता आणि या साईडला तुम्ही बघायला गेला आणि हे पांडवकाली बनवलेला हा स्तंभ आहे. तर मित्रांनो फायनली आपला जो कोथलीगडची ट्रॅकिंग ती कंप्लीट झालेली आहे. तर अरमान कसा वाटला तुला कोथलीगड? खूपच सुंदर, एकदम चांगलं झालेला आहे आपला ट्रॅक. आणि चांगला होता किल्ला एकदम ना. आपल्यासोबत अजून एक आपल्याला मित्र भेटला. भाऊ तुझं नाव सांगू शकशील? प्रभात डोंगरे. आणि हा आपल्याला कोथलीगडलाच भेटला. तर मित्रा तू कुठून आलाय? मुंबई सांताक्रूज. सांताक्रूज. तर कशी वाटलं कोथलीगड आपल्याला? फर्स्ट टाइम आलोय आणि सोलो ट्रॅकिंग करवतो. खूप छान वाटलं. आतापर्यंत किती सोलो ट्रॅक केलेत तुम्ही? अजूनपर्यंत मी 2च सोलो ट्रॅक केलेत. आणि मी आहे रायगडचा पण राहतो मुंबईला. तर सोलो ट्रॅकिंग आपण करणार आहोत. बोट मध्ये जेवढे पण गड आहेत ट्राय करू आपण सोलो ट्रॅकिंग करायची. ते किती गड करायची तुझी हे म्हणजे सोलो जेवढे ट्रॅकिंग? गड आहेत महाराष्ट्रामध्ये ते सर्व करायचे. किती दिवसात अशी? असं काय नाही, मग महिन्यातनं 2-3 गड करणार अच्छा. आहे किंवा मॅक्स टू मॅक्स 4 गड करणार आहे. ना त्याच्यासोबत अजून काही मित्र आपले बनले ते बघू शकता. तर चला मित्रांनो भेटूया अजून एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू.